राम राम भाई सारे ने नहा धो के हमने खाई रोटी, सॉरी 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 सॉरी, नहा धो के हमने खाई इडली और ये रही हमारे आज की इडली की डिश। आता फिरायला जायचं म्हटल्यावर व्हॉट्सअपवर स्टेटस नाही टाकायचा असं होईल का? त्याच्यामुळे व्हॉट्सअपवर वे टू बूट टाकून आम्ही चाललो आहे आता पुण्याच्या तुळशी बागेत। चला जर आमच्यासोबत पुण्याच्या तुळशी बागेत फिरून येऊ आपण। तर आपण चाललो आहे दीदीला घ्यायला, म्हणजे तिला आज सुट्टी नाही आहे। ती बोलत होती कंपनीवाले बोलतील, पण मी बोललो कंपनीला तुझी गरज आहे का, तुला कंपनीची गरज आहे म्हणून तिने सुट्टी घेतली। मग ती येते आपल्याकडे आता। ती बोलली होती की उद्या तिचा वाढदिवस आहे, मग तिला काहीतरी गिफ्ट दे। तिला बोललो तुझं इकडं आपण तुला काहीतरी गिफ्ट देऊ। मग उद्या वाढदिवस आहे, मग ती आज येते इकडं पुण्याला माझ्याकडं। तर चला मग बघूया आज काय येते ती। आपण जाणार आहोत तुळशी बागेत, काहीतरी टॉप घेऊ आपण तिला। तर मला तर चॉईस करता येणार नाही, त्याच्यामुळे तिला बोलवलं इकडं। चला आता बस स्टॉपवर जाऊ। तसं तर मला 2 बहिणी आहे, पण एक थोडीशी लांब आहे, त्याच्यामुळं एकच इथे आपण घेता नाही। दोघांना सेम टॉप घेऊ, म्हणजे कलर वेगळा घेऊ। दोघी जुळे आहे, त्याच्यामुळं साईज वगैरे सगळं सेम। तिने जो आवडला तो घेऊ आपण, आणि दुसरा माझ्या मनाने घेऊ। चला मग तुळशी बागेकडे पहिले काहीतरी खाऊ आपण। तिला घ्यायला मला भोसरीला जावं लागेल, कारण की ती चाकणवर नाही ती तिकडे इंटरव्ह्यू चालू होती, तर ती चाकणवर नाही ती। चला आपण भोसरीला जाऊ आधी, तिला पिकअप करू, म्हणजे गाडीवर नाही बसने जाऊ। तसं मग थोडंसं तिला पुणे पण फिरवलं, कधी आली नाही एवढं फिरायला, त्याच्यामुळं माहिती नाही तिला। तर आज तिला सगळं माहिती होऊन जाईल। चला मग तिच्याकडे जाऊ। बस पाहिलेलं आहे आपण भोसरीच्या बसच्या वाट बघू आता। गर्दी खूप, बस आता 2 गेल्या, त्या पूर्ण भरलेल्या होत्या। सगळी बस पूर्ण भरलेली, चढायला सुद्धा जागा नाही। आता भोसरीची बस कधी येईल थांबा आपण थोड्या वेळ। रोजची दगदग बघून तर जीवन किती आवड आहे ते समजतं। कोणीतरी बोललो होतं जिंदगी बडी नाही यादगार म्हणजे, त्याचा तोर आम्ही आता जगणं काम केलं आहे। एवढी बस भरलेली बस। मागच्या वेळेस मी बसमध्ये बसलो, तर माझा मोबाईल बसला नाही बसमध्ये, म्हणून ते त्याला खालीच काढून घेतलं। त्याच्यामुळे यावेळेस मी मोबाईल हातात घेऊन व्हिडिओ काढून करणार आहे, म्हणजे मोबाईल कोणी काढणार नाही। तो मोबाईल आणखी सापडला नाही आहे, आता त्याला सप्टेंबर महिन्यात कोणतरी काढला होता। आता 5-6 महिने झाले, बघू सापडला तर सापडला। आपली बस कधी येते सकाळी गावची बस थांबा पण थोड्या। म्हणजे मागच्या वेळेस माझा मोबाईल गेला, तेव्हापासून परत गेलाच नाही कोणता मोबाईल, कारण की मी थोडासा ॲक्टिव्ह झालो, मग तेव्हा इकडं ॲक्टिव्ह नव्हतं। कोणतरी माझा मोबाईल काढून घेतला। तुम्ही पण बसमध्ये करताना मोबाईल जरा जपून वापरा, कारण की माझ्या पुढे 2-3 मोबाईल चोरी गेले, तर थोडं अवघड आहे बसमध्ये चढणं। गर्दीच्या बसमध्ये तर चढूच नका, लेट झालं तरी चालेल। थोडासा व्हिडिओ फास्ट करू आपण। बस तर काही येत नाही आता, खूप वेळ झाला आहे। याच्यावर जावं लागेल बसून, एक रिकामी आहे, पण ते राजस्थानला चालले असते। आपल्याला भोसरी जायचं आहे, त्याच्यामुळं बससाठी थांबावं लागेल। बघू आता, मनपाची बस आहे, मला पाठी दिसणार नाही, आता दिसेल। ती पण गच्च भरलेली आहे। माझ्यापेक्षा बहीण लहान आहे 4 वर्षांनी, पण ती माझ्यापेक्षा मॅच्युअर आहे जास्त।
ती यायला नको बोलत होती, पण मी बोललो तुला गिफ्ट लागत असेल ते यावंच लागत. मग ती हा बोलली. आपली बस काहीच नाही आहे. थांबू थोडं. माझं एक साईड थोडंसं गाल तुझलं आहे, बोलायला त्रास होत आहे म्हणून असं आवाज येत आहे. पण ती बोलली व्हिडिओ काढा आणि आपण त्या दुसऱ्या दिदीला पाठवू, त्याच्यामुळे व्हिडिओ काढतोय. त्या दुसऱ्या दिदीला पाठवण्यासाठी व्हिडिओ चालू आहे. बोललं ब्लॉग करून टाकू आपण. सकाळचे आता 10 वाजले. आपली बस काही येत नाही आहे. असं वाटतं दुसऱ्या बसमध्ये बसून दुसऱ्या स्टॉपवर उतरून तिकडून तसं जावं लागेल. इकडून फ्रिक्वेन्सी कमी असेल बसची, मन पावरून गेलं तर लवकर बस येते. बघू आता कोणती आहे आपण. एक पण बस अशी रिकामी येत नाही आहे, सगळ्या बस भरलेला आहे. मोबाईल जाऊ नये म्हणून रिकामी बस बसावा लागेल. 163 आली. आपण वाट बघू रिकामी बसची, म्हणजे जास्त गर्दी नसली. बसलोय आपण खूप वेळानंतर रिकामी गाडी भेटली मित्रांनो. आता आपण चाललो दिदीकडे. चला आपला सफर चालू. तर दीदी डायरेक्ट आपल्याला बसमध्ये भेटली. बस केलं न जाता आपल्याला डायरेक्ट बसमध्ये भेटली. आम्ही आलो आहे मनपाला. आता चालू आहे दगडूशेठकडे दर्शन करायला. त्याआधी काहीतरी थोडंफार नाश्ता करू, मग दगडूशेठमध्ये जाऊ. आम्ही आलो शनिवारवाड्यावर. ती बोलली शनिवारवाडा बघायचा मला, मग तिला आणलं इथं. तिला फोटो काढायला थांबू इथं थोड्या. थोडीशी लाजती ती शनिवारवाडा. ती थांब फोटो काढतो. काय थांब ना, थांबली ती दोघी शनिवारवाडा. तिला बोलत दगडूशेठला जाऊ. ती बोलते आधी फोटो बा मग विठवा. भूक लागली तिला. तर काहीतरी खाऊ, मग आपण दर्शनाला जाऊ. चला मग काहीतरी खाऊ. छोले भटुरे दिसत आहे. आम्ही छोले भटुरे घेऊया का आता. इथं गरम गरम छोले भटुरे खातो आम्ही आता. छोले चालू. छोले भटुरे खाऊन झालं तर आम्ही जाऊ दगडूशेठ दर्शनाला. छोले भटुरे आले आमचे. दर्शनाला जाऊ आपण आता. आले आता आम्ही चाललो दर्शनाला. एकत्र खाल्लं प्रेम वाटतं म्हणतात. एक मम्मी एकत्र खाल्ले. आता चाललो आहे आम्ही दगडूशेठकडे. तिथून थोड्याशा अंतरावर ते दिसतंय दगडूशेठ. तिथं गेल्या बघू गर्दी किती आहे काय आहे. तसं दर्शन करू आम्ही. परत काहीतरी खाऊ, मग तुळशीबागेत जाऊ त्यांना गिफ्ट घ्यायला. चला मग दगडूशेठमध्ये मग दर्शनाला जाऊ आपण. लागेल चप्पल काढू इथं. मध्ये मोबाईल वापरला नाही आहे, त्याच्यामुळं मोबाईल ठेवायला आपल्याला. मध्ये मोबाईल अलाउड नाही. दर्शन झालं आमचं. जाऊ काय. दर्शन झाले आता. दीदी आल्यावर जाऊ बाहेर तुळशीबागेत काहीतरी घ्यायला. घेतलंय आम्ही.
चप्पल वगैरे घेऊन परत काहीतरी खायला जाऊ. तुळशी बागेत जाऊ. तुळशी बाग चालू झाले आता. 100 रुपयाला 100 रुपयाला 100 रुपयाला 100 रुपयाला 100 रुपयाला. चल चल. तिला जीन्स घ्यायची आणि टॉप घ्यायचं. चल मध्ये आता जास्त आहे. ऊन जास्त आहे मित्रांनो, त्यामुळे एवढं दुकान पण आलेलं नाही आधी. ते काका हलवायची दुकान आहे. म्हणजे आणि ती मध्ये गेलो नाही आम्ही. साड्यांसाठी एकदम चांगलं दुकान आहे मिळतं. काय पाहिजे का कोल्ड कॉफी भरायची का? चांगलं मध्ये जाऊ मित्रांनो. टॉप घेतलं दाखवू तुम्हाला. अजून एवढं भरलं नाही तुळशी बाग, गर्दी कमी आहे. 4-5 वाजेनंतर इथं दुकान चालू होतात चांगले. इथे टॉप दिसत आहे मित्रांनो. तिथं काय टॉप आवडलं नाही आम्हाला. थोडंसं चांगलं दुकानात चाललं. इथं पण एक मंदिर आहे, मंदिरामध्ये जाऊ आपण आता. तुळशी बागेत मंदिरमध्ये झालं आपण. श्रीरामाचं मंदिर आहे. दर्शन करू आणि कोल्ड कॉफी घेऊ. इथं थोडीशी ऊन जास्त आहे त्याच्यामुळे. मंदिरामध्ये पण मोबाईल अलाउड नाही मित्रांनो, मग बाहेर तेवढे पाहतो. कॉफी घेऊ आपण. तेवढी कॉफी आहे. दोन तीन कॉफी पार्सल. येस, शांतीमध्ये कॉफी पिण्यात तो वेगळीच मजा आहे. कॉफी पण अतिशय चांगली आहे, वर्थ इट कॉफी. कॉफी घेऊन आलोय बाहेर, तर टॉप बघतो. बड्डे उद्या आहे आणि मम्मीने आज स्टेटस ठेवलाय. तिला बोललं बड्डेचं उद्या आहे. ती बोलली 1 नंबर मला ठेवायचा होता म्हणून मी ठेवलाय. मग नंतर बोलली आज तिथीनुसार बड्डे. म्हटलं बरं. बघा इथं एक गणपती बाप्पा आहे. आणखी दुकान चालू नाही झाली आहे. दुपारचे 12:30 वाजून गेले. 1 वाजला आहे पण दुकान आणखी एवढे चालू झाले नाही. आज रंगपंचमीमुळे दुकान चालू नहीं है. तो टॉप से दुकान में देखिए टॉप जो अपन हम अभी जीन्स पैंट देख के आए, लेकिन उधर हमें रीजनेबल अमाउंट में नहीं मिली, इसलिए हम अभी दाबेली खाने पाए इधर. तुलसी बाग की फेमस दाबेली है. अभी दाबेली खाएंगे, फिर से जाएंगे टॉप देखने को. उधर बहुत टाइम लगा हमें चूज़ करने को, लेकिन कुछ भी अच्छा नहीं मिला, इसलिए हम अभी दाबेली लेंगे फिर टॉप लेंगे. फेमस दाबेली आली मित्रांनो. चीयर्स. चला दाबेली खाऊन परत जाऊ टॉप घ्यायला. तिला हा टॉप आवडला आहे, आणखी घ्यायचं बाकी. चला आता दुसरा टॉप घ्यायला जाऊ, परत मध्ये जाऊ. ठीक आम्ही घेतला आहे. प्राईस कमेंट करून सांगा किती आहे. आज रंगपंचमीची तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. इथे तुळशी बागमध्ये पण रंगपंचमी चालू आहे. चला आता दुसरा टॉप बघू आपण.
तुळशीबागमध्ये आज गर्दी कमी आहे कारण की रंगपंचमीचा उत्सव चालू आहे इकडे तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे आज गर्दी कमी आहे आणि दुकान पण थोडेसे कमी उघडे त्याच्यामुळे मला थोडासा टाईम लागतो आहे कपडे चूज करायला. तिथं गर्दी दिसते थोडीशी. वडापाव खाऊ आपण आता. दोन गर्दी पण आहे आणि गरम गरम पण चालू आहे. एवढं उन्हाचं गरम खायला मजा येईल. आणि वरती पण आहे. आपण वडापाव खाऊन दुसरा टॉप गेलो आणखी टॉप घेतलेला नाही दुसरा. तिला जीन्स पण घ्यायची होती पण ती रिजनेबल पण अमाऊंटमेंट भेटली नाही आम्हाला. वडापाव खाऊ आणि जाऊ तिकडं. आणि ती मम्मीला भाकरवडी पण घ्यायची आहे. ती बोलली नको आणू पण माझी बेस्ट फ्रेंड बोलली होती मुलींचा नको म्हणजे हा असतात त्याच्यामुळं आम्हाला घ्यावंच लागेल. मला मित्रांनो तिला खूप भूक लागली. चीअर्स. ते बोलले आता याच्यानंतर पिझ्झा खाऊ. मला बरं आता थोडासा टॉप घेऊ मग परत पिझ्झा खायला मग तिला सोडायला जावं लागेल. चला वडापाव खाऊ आता मम्मीसाठी भाकरवडी घेतो आपण. तिची खूप आवडती भाकरवडी. दादा भाकरवडी कशी आहे? एक पाव दो मग. छोटी मोठी ही एक छोटी वाली. मोठी कशी आहे? ये कैसा है? 40 का. ये 20 का दो. तुला घ्यायची ना? तिचे किती? 50 आणि 90. 50 रुपये आहे ना? ये 20 का दो. 20 का दो. तुला घे ना. काय हे काला हे ना घरी नेतो. घरी नेते. हे घरी नेतो मग तुला हे घे. हे आज नेतो और एक दो 20 का. ये और ये मिक्स दो. तर आपण मम्मीसाठी भाकरवडी घेतली. आता टॉप घेऊ आपण. भाकरवडी घेऊन परत आम्ही परत तुळशी बागेत आलो. पण तो बघा तुम्ही आता रंगपंचमी गोष्ट चालू आहे. दुकान जवळपास बंदच होत आले. आम्हाला लवकर टॉप घ्यावा लागला दुसरा नाही तर सगळे दुकान बंद होऊन जाते. अतिशय खतरनाक डान्स चालू होता. तो बघितल्याशिवाय जायचं कसं पडतं मग आम्ही तो पूर्ण बघूनच ड्रेस घ्यायला गेलो. त्यात आमचा खूप टाईम गेला पण मजा आली. त्यामुळे हा डान्स तुमच्यासाठी पण आम्ही रेकॉर्ड केला.
तर 2 तासानंतर आम्हाला दुसरा ड्रेस सापडला आहे. याची प्राईस तुम्ही कमेंटमध्ये सांगा. 2 तास फिरला आम्ही यासाठी आणि तिला आता हा आवडला आहे, तो घेतला. आता आम्ही चाललो आहे पिझ्झा खायला. ड्रेस सांग कमेंटमध्ये कसा आहे आणि प्राईस पण गेस करा. चला आता पिझ्झा खाऊ आपण, मग काहीतरी पिऊ थंड. पिझ्झा आलेला आहे मित्रांनो. तुम्हाला खायचं असेल तर या दुकानामध्ये मंडईमध्ये अतिशय चांगला पिझ्झा आहे. चला आपण टेस्ट करू आता. पिझ्झा खाल्ला आहे मित्रांनो. पिझ्झा क्वालिटी होता. आता जाऊ आपण ग्रोसरीला तिथे थोडं. त्याआधी काहीतरी थंडगार पिऊ वाटतं आहे, पिऊ म्हणून जाऊ. चला बस करू आता 4:30 वाजले. पिझ्झा खाऊन पोटने भरलं मित्रांनो. ती बोलली पाणीपुरी खाऊ. आता पाणीपुरी खायला आम्ही स्पेशल पाणीपुरी दुकानात आलो इथं ABC चौकात. इथे एक पाणीपुरी प्लेट खाऊ, मग वाटलं तर एक पेस्ट्री खाऊ, मग बसून जाऊ. एक पाणीपुरी सांग, एक मीडियम पाणीपुरी. हा एकच. एकत्र खाल्यावर प्रेम वाढतं म्हणतात. आम्ही एकत्रच खातोय आता आल्यावर. रेट बघू शकता तुम्ही पाणीपुरीचे. पाणीपुरी खाऊ, काहीतरी थंड वगैरे घेऊ, जाऊ. बुद्धी की आणून पोटणे भरलं. बघू आता अजून काय काय. टॉप तर घेऊन झाले. तिला जीन्स घ्यायची होती पण ती भेटली नाही, तिला तशी लागत होती. आता बघू आपण. पाणीपुरी आली. आपण ABCच्या बस स्टॉप आलो आहे. आपल्याला जायचं मनपाला. तिथं कुल्फी खाऊ. कुल्फी खात खात त्या पुलावरून चालत जाऊ. तिथून भोसरीची बस पकडू. मग तसं तिला बसले सोडू. अंदर पण होणार नाही ते जायला घरी. तिथं बसची वाट बघू. 5-5 मिनिटाला बस आहे तिकडे. बसीला आता बसून जाऊ. मित्रांनो आता आम्ही थकून आलो आहे खूप. बसलो इथं शनिवारवाड्यावर. तर थोडा वेळ आराम करू, मग जाऊ भोसरीच्या बसमध्ये फ्रेश वगैरे होऊन. इथून चालण्यात जरा वेगळीच मजा आहे. तर आपण चाललो आहे मंडईच्या बस स्टॉपवर, सॉरी मनपाच्या बस स्टॉपवर. इथं कुल्फीवाला दिसत नाही. सुंदर पाणी आहे, निसर्ग पण चांगला आहे इकडं. आता बसूया थोडा वेळ. कुल्फी आला तर कुल्फी घेऊ. मनपाच्या बस स्टॉपवरून सॉरी भोसरीला जाऊ. नेक्स्ट टाईम आपण मेट्रोमध्ये बसून मित्रांनो. आता थोडा तो उशीर झाला आहे. मेट्रोमध्ये बसत होतो पण आता तिला जायला उशीर होईल, त्याच्यामुळे आम्ही मेट्रोमध्ये बसलो. तुम्ही बघून घ्या मेट्रो. नेक्स्ट टाईम आपण मेट्रोमध्ये बसू. इथं थोडीशी वेगळी फिलिंग येते, त्याच्यामुळे इथं बसलो आम्ही. नेक्स्ट टाईम मेट्रोमध्ये पक्का बसू. भोसरीच्या गाडीत बसलो आहे मित्रांनो. आता गाडी हलवली इथून मनपावर. भोसरीहून सरळ चाकणची बसने जाऊ आपण. आता बस निघाली आहे. चहा पिऊ आता आपण. लास्ट आता हे चिक्कू तरच बोलली ते. आता तिच्यासाठी चिक्कू तरच घेऊ आणि तिला सोडू आता चाकणच्या बसमध्ये. 7 वाजले. स्पेशल चिक्कूचा ज्यूस घेत आहे आता. याआधी आम्ही फ्रूट सॅलड पिलं पण त्याचा व्हिडिओ नाही काढला. पोट भरलेलं नाही आहे. एवढं कार खाऊ आणि जाऊ. चहा पिला होता मग. चिक्कू तरच आला आहे आमचं. तिला बसून दिलं आहे इथून आता. तर आपण जाऊ आपल्या बस स्टॉपवर आणि आपल्या रूमवर जाऊ. 7 वाजले आता. जाईल ते 8पर्यंत रूमवर. आपण पण जाऊ 8पर्यंत रूमवर. गेल्यावर जेवण वगैरे करू. रात्रीचे 8:30 झाले. आपण आता आपल्या बस स्टॉपवर आलो आहे. जाऊ आता रूमवर आपल्या. तर आजचा दिवस असा होता. खूप जमून आलो आहे. जाऊ आता रूमवर जाऊ आणि बाय.